नमस्कार डिअर स्टुडंट्स, आपण पुनश्च एकदा भेटत आहोत. इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 2 टॉपिक नंबर फर्स्ट सिमिलॅरिटी. आपण ऑलरेडी 3 व्हिडिओ त्याच्यावर बनवलेले आहेत आणि आज आपण चौथ्या व्हिडिओकडे येतोय आणि आजचा टॉपिक आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजेच जर 3 पॅरलल लाईन्स असतील आणि त्याला 2 ट्रान्सव्हर्सल असतील तर त्यांचा रेशो काय येतो याचा अभ्यास आपण करतोय. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. तर अधिक वेळ न घालवता मित्रांनो, चला आपण थेरम पाहतो. पहिल्यांदा पहा काय आहे थेरम. द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू the ratio of corresponding intercepts made by any other transversal by same parallel lines. म्हणजे आता तुम्हाला L, M, N असे 3 पॅरलल लाईन्स दिसत आहेत. तर T1 आणि T2 दोन ट्रान्सव्हर्सल आहेत. तर T1 आणि T2 मुळे जे इंटरसेप्ट्स तयार झालेले आहेत, T1 मुळे AB आणि BC आणि T2 मुळे PQ आणि QR, हे जे आहेत हे यांचा जो रेशो आहे तो रेशो सेम असतो हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली काय प्रूव्ह करायचं आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR हे इक्वल आहे, त्यांचा रेशो इक्वल आहे हे दाखवायचं आहे. सो लेट अस स्टार्ट द गिवन. पहा गिवन काय दिलेलं आहे. जस्ट गिवन पहा, लाईन L, पॅरलल लाईन M अँड पॅरलल लाईन N. यस, 3 लाईन पॅरलल आहेत. तर T1 अँड T2 हे ट्रान्सव्हर्सल आहेत, छेदिका आहेत. And that transversal T1 intersect the line in points A, B, C and transversal T2 intersect the lines in P, Q, R. तर आत्ताच आपण पाहिलं टू प्रूव्ह काय असणार आहे. AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता प्रूव्ह करतोय. तर पहा प्रूफ मध्ये काय दिलेलं आहे, कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण. ड्रॉ सेगमेंट पीसी हा एक सेगमेंट काढलेला आहे. पीसीच्या ऐवजी आपण AR सुद्धा काढू शकतो. विच इंटरसेक्ट द लाईन M ॲट पॉइंट D. दिस इज द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन केल्यामुळे काय झालेलं आहे पहा, 2 डिफरंट ट्रायंगल्स तयार झालेले आहेत. वन इज ACP अँड सेकंड वन इज PCR. पहिल्यांदा आपण जातोय APC मध्ये. सो CAPC हा एक ट्रायंगल तुम्हाला दिसत असेल, शेडेड रिजन दाखवलेला आहे आपण. तर APC मध्ये BD म्हणजेच MLMN हे पॅरलल आहेतच. M याचा अर्थ BD, त्याच्यावरचेच 2 पॉइंट आहेत. तर BD हा AP ला पॅरलल आहे. सो व्हेन BD पॅरलल टू AP वी नो BPT थेरम. BPT थेरमचा आपण वापर करणार आहे. तर पहा आता जो ट्रायंगल आहे ते आपण ट्रायंगलला कट करतोय आणि तुम्हाला असा त्याला सरळ केलेला आहे. पहा सरळ केल्यानंतर कसा दिसतोय, APC मध्ये BD पॅरलल AP अकॉर्डिंग टू BPT थेरम. तर काय येतं पहा, BC अपॉन AB. पहा रेशो BC अपॉन AB इज इक्वल टू CD अपॉन AP बाय PPT. बट आपल्याला AB अपॉन BC हवाय म्हणून इन्व्हर्ट अंडो करतोय. इन्व्हर्ट अंडो केल्यानंतर न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरला जाणार आहे, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला जाणार आहे. सो द रेशो इज नाव AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन CD इन्व्हर्ट अंडो द नंबर 1. हा नंबर 1 आहे. आता तुम्हाला सत्ता बोललो होतो की अजून एक ट्रायंगल आहे PCR. पहा PCR मध्ये काय होणार आहे. सो इन केस ऑफ PCR द शेडेड रिजन DQ तुम्हाला दिसत असेल हा पॅरलल आहे कोणाला, तर CR ला. हिअर इन ट्रायंगल CPR, चला CPR म्हणूया, PCR म्हणूया. DQ पॅरलल CR अगेन युजिंग BPT थेरम. तर BPT थेरम केल्यानंतर 2 रेशो तुम्हाला मिळतात. PD अपॉन CD इज इक्वल टू PQ अपॉन QR अगेन बाय BPT नंबर 2. फर्स्ट अँड सेकंड तुम्ही ऑब्झर्व करा नीट, तर तुमच्या लक्षात येत आहे फॉट PD अपॉन CD दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. याचा अर्थ झाला ट्रान्झिटिव्हिटी गुणधर्म म्हणतो. फर्स्ट इज इक्वल टू सेकंड, सेकंड इज इक्वल टू थर्ड, देन थर्ड इज इक्वल टू फर्स्ट. या नियमानुसार काय होणार आहे, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR फ्रॉम 1 and 2 वी ऑब्टेन्ड. तर आपल्याला इथं 3 लाईन्स पॅरलल असतील, 2 ट्रान्सव्हर्सल्स असतील, तर त्यांच्यामुळे जे इंटरसेक्ट झालेले पॉइंट आहेत किंवा जे सेगमेंट आहे ते रेशो आहे तो सेम असतो. अकॉर्डिंग टू दॅट प्रॉपर्टी AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. Dear students, now we are discussing the first example based on 3 parallel lines from practice set 1.2. See here, in trapezium ABCD,
AB is parallel, PQ is parallel DC, AP is given 15, PD 12, QC is 14, find BQ. See the figure, that given trapezium, exactly what happened here. In trapezium ABCD, side AB parallel, side PQ parallel, side DC, AP is 15, PD is 12, QC is 14, find BQ. आपल्याला BQ फाइंड आउट करायचा आहे. सो आपण 3 लाइन्स पॅरलल दाखवतोय. पहा परत एकदा. There are 3 yellow color parallel lines. So directly write the property. So that is AP upon PD is equal to BQ upon QC. Property of 3 parallel lines and their transversal. Put the value. आपण value ठेवलं directly. 15 upon 12 is equal to BQ upon 14. Taking cross multiplication. BQ is equal to 15 into 12, 14 upon 12. Then 15 into 14, 210. गुणाकार करा. 12 ने त्याला डिवाइड करा. The final answer is 17.5 unit. So the value of BQ is 17.5. Very simple example. Just we know the property. The second example from practice set 1.2. See here in the given figure, AB is parallel to CD is parallel to FE. Find value of X and AE. AE आणि AE आपल्याला X काढायचा आहे. Again same पद्धतीचा आहे. तर पाहतोय आपण सेगमेंट AB parallel segment CD parallel segment FE or EF. Again write the property directly. Here we make it vertical. Vertical केल्यानंतर तुम्हाला सहज लक्षात येतं. तर आपण प्रॉपर्टी कसं लिहू शकतो. सो राइट डाउन AC upon CE is equal to BD upon EDF. Property of 3 parallel lines and their transversal. Directly put the value. आपण व्हॅल्यू टाकल्यानंतर पहा काय येतं. 12 upon X is equal to 8 upon 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय परत एकदा. सो X is equal to काय मिळणार आहे तुम्हाला. 12 into 4, 48 अपॉन काय येणार आहे 8 येणार आहे. 8 न डिवाइड केलं तर काय मिळतं तुम्हाला 8 6 जा that is 48. So value of X is 6. So we have to already find X is equal to 6. What about AE? The AE means AC plus C, and what is the value of AC? AC is 12 and CE that is X that is 6. So 12 plus 6 that is answer is 18. Therefore, the value of AE is 18 unit. Here, dear students, we were discussed the important property 3 parallel lines and their transversal and 2 example based on that one. So, in the next part, in the next video number 5, we'll discuss test of similarity of triangles. AA test, SAS test, SSS test of similarity. All these things we will discuss in the next video. तर नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा. नमस्कार.